फ्रॉम भाताणे या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कृपेश पाटील वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. गोटे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली, संजय घरत असतील, एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वप्नील पाटील आणि विशाल घरत हे सुद्धा विशाल घरत सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॉन 11-2 चे संघ मालक आहेत. आणि एका साईडला JVR टिंबोडीचे जर आपण पाहिलं तर जितेंद्र पामाळे, विनय किनी आणि राहुल पाटील चिंटू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले. चेतन पाटील सकाळच्या सत्रामध्ये येत आहेत, तर पाण्याची व्यवस्था करतात, पुण्याचं काम करतात, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. राजेश घरत वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम शिवनसई पिंटू वजय, मॅन फ्रॉम साखरे या ठिकाणी उपस्थित होताना प्रफुल्ल वजय, पिंटू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. तर सामन्याला सुरुवात होईल. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. JVR टेंबोडे संघाकडून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचले गेले आणि जे खेळाडू आहेत राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. प्राक्तन किनी असेल, संजय घरत, सुशांत, कौस्तुभ, भावेश, चेतन, प्रफुल्ल गावड, कृपेश, अनिकेत अँड योगेश अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात जे खेळाडू आहेत. सुंदर अशा वातावरणात सुंदर असं मैदान, चांगली उभारणी केली गेले. वेलकम प्रफुल्लजी गावड, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व संघ आज या ठिकाणी एकत्रित होत असताना संजय घरत शिवनसई आयकॉन प्लेयर, आज मात्र जिम्मेदारी काय आहे हे दाखवावं लागेल. प्राक्तन किनी छोटा पॅक बडा धमाका गेल्या वर्षात प्रणय पाटील यांच्या संघामध्ये खेळला. भावेश पाटील टेंबोडे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील, कौस्तुभ पाटील टेंबोडे, प्रफुल्ल गावड, चेतन पाटील दोन आपल्याला पाहायला मिळतात. एक अष्टपैलू तर एक फलंदाज. सुशांत वजे, चला घाई करा. सामन्याला सुरुवात होत असताना या ठिकाणी मुन्ना पठाण या ठिकाणी मॅन फ्रॉम शहापूर साई स्पोर्ट्स या संघातून कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं. JD यांचा संघ, मात्र JDचं नाव कोण विसरेल. धन्यवाद नेतेजी पाटील, प्रोप्रायटर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्लीन अँड क्विट. यस पंच काय दर्शवत आहे, चेंडू यस टायमिंग या ठिकाणी लावला जाईल. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. आज मकर संक्रांत खऱ्या अर्थानं आपण पाहतो. आज सर्वांना पुन्हा एकदा मात्र एकमेकांना आलिंगन देऊन मात्र तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हेच वाक्य प्रत्येकाच्या मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करा. JVR टेंबोडे क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन फलंदाज आलेले आहेत. हिरेन पाटील, एक अनमोल हिरा, चांदीप गावातील सुपुत्र. हिरेन एका साईडला लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. या खेळाडूकडे शॉट सिलेक्शन अप्रतिम असतात, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. सचिन घरत एका साईडला आपण पाहतो. मॅन फ्रॉम पारगाव गावातील सुपुत्र अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. आणि आज खरी कसोटी लागेल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून, कारण ज्या वेळेला आयकॉन प्लेयर असतात त्यावेळेला मात्र एक जिम्मेदारी त्यांच्यावर पूर्णपणे संघाची दिली जाते. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. पहिला चेंडू ज्या वेळेला या ठिकाणी पडेल त्यावेळेला टायमिंग लावलं जाईल आणि तिथून स्टार्ट टायमिंग होईल ते 6 षटकं 36 चेंडू 35 मिनिटं. हिरेन पाटील, सचिन घरत, स्वप्नील पाटील, अमोल ठाकूर, सारंग पाटील, तन्मय घरत जे दोन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. केतन तरे, वैभव पाटील, सागर कुडू, मनोज घरत, निशांत घरत, आयुष किनी, सुनील घरत, चॅपेल जे या नावाने ओळखला गेला, खानिवडे. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन आमचे कॅमेरामॅन सज्ज होत आहेत. मिस्टर अनुराग चव्हाण, मॅन फ्रॉम कमारे, अँड राहुल कुंभार, मॅन फ्रॉम पालघर मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत आमच्या स्टुडिओमध्ये. गुणलेखकाचा लेखाजोखा सांभाळण्यासाठी आकडे तज्ज्ञ म्हणून ओळख या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते ते आकाश पाटील आणि तसेच जतीन किनी जे आपण पाहतोय टेक्निकल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय.
9:42 पहिला चेंडू या ठिकाणी सुंदररित्या चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. योगेश पाटील आणि प्रफुल्ल गावड चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. गुड शॉट. एका साईडला हिरेन पाटील. हीच ताकद आहे या फलंदाजाची. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. एवढा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू निघून जातोय. प्रफुल्ल गावड एक जुने जाणते खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व, एकदा वर्जित केली जाते गली रिजनमध्ये. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 5. योगेश पाटील काय टेंबोड्याचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूने. कन्झिक्युटिव्ह 4 वेळा मॅन ऑफ द मॅच घेण्याचा ज्याने पराक्रम केला होता तोच खेळाडू आपण पाहतो. 30 यार्ड सर्कलमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते मिस्टर सचिन घरत. धावांची गती फलकावर प्रथम फलंदाजी करताना डॉन टू 11 पिरवाडी या संघाची 5 या धावसंख्येवर पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आगरी प्रीमियर लीग 2021चा हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. आज शुभ दिवस पाहायला मिळतो 14 जानेवारीचा. उलटा चेंडू होता. बॅकलिपचा उपयोग जरूर केला. व्ही शेप मध्ये खेळला जातोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून साइड स्क्रीन कडे चेंडू मात्र या वेळेला वळतोय. 4 धावा. वेलकम बाउंड्री. गुड शॉट. चेंडू यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं इंटू द गॅप मध्ये. अप्रतिम क्रॅकिंग शॉट. गुड बॅटिंग, सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन गरज सकाळच्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी आक्रमकता काय असते हे दाखवत असताना दीपेश पाटील उमरोळी यांच्याकडून मात्र या सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांना ऑल द बेस्ट शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच दीपेशजी पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 धावा. यावेळेला पहिला ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. युवेट म्हणून सांगितलं. गुड कॉलिंग. दोघांमध्ये अशा प्रकारचं तालमेल असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कृपेश पाटील एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला पाहिलं जातं. गोटे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. मॅन फ्रॉम नवसई. नारंगीचं मैदान अक्षरशः गाजवलं होतं. तोच कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. एक स्वतः आयोजक म्हणून ओळखले जातात. फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. चेंडू संजय घरत आयकॉन प्लेयर आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व शिवनसिंग गावातून एकदा वर्जित केली जाते सिली पॉइंट क्षेत्रामध्ये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 14 धावा. पहा पहिलं षटक 3 मिनिटात मात्र या ठिकाणी राहुल पाटील यांनी फेकले गेले. हे नियम काटेकोर आपल्याला वापरावे लागतात. जसं दुसरा सामना आपण कसोटी सामना पाहिला असेल त्यावेळेला मात्र टीम पेनच्या संघाला खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन ऑसीस संघाला त्यांच्या मानधनातून मात्र दंडात्मक कारवाई केली गेली. योगेश तरे कुठेही असतील तर प्लीज आपण यायचं आहे आमच्या व्यासपीठावर या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मात्र चांगला प्रारंभ झालाय. या ठिकाणी 14 या धावसंख्येवर आज 14 जानेवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आज जवळजवळ 4था दिवस या स्पर्धेचा. चला घाई करा. नो मीटिंग नो टाइम. चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे कॅमेरा स्टँड जे स्पॉन्सरशिप केलेले आहे विनायक किनी मॅन फ्रॉम विराथन आणि तसेच विशाल पाटील जे कबड्डी कोच आहेत प्रशिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि जे स्टँड बसण्यासाठी आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांना जे स्टँड बसण्यासाठी केलेले आहेत ते शुभम पाटील आणि गणेश पाटील कुर्लाई मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर पाहायला मिळतात. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेचा आपण पाहतोय. कालच्या दिवसात 3 संघ मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि ती 3 संघ जर आपण पाहिले तर क्रिएटिव्ह 11 माकणे, शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स व्हेंटिलेटरवर होते. आणि
चांगल्या प्रकारचा मात्र खेळ साकारला खऱ्या अर्थाने रेहान सुपर किंग्स बहाडोली या संघाने 4.1 चेंडूमध्ये करून दिल्या नाही त्या धावा. ऑन साईडला सुंदररित्या मात्र चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू स्क्युअर लेग क्षेत्रामध्ये वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. दुहेरीने फलक पुढे सरसावतोय आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एका साईडला रोहित किनी कर्णधार ॲज अ कॅप्टन, तर एका साईडला राहुल पाटील यांना आपण पाहिलं. धावसंख्या 16. सचिन गरत या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे नो डाऊट, आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करण्यासाठी नेहमीच सातत्य राखतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. योगेश पाटील स्वतः मात्र भूमिका बजावत असताना जय महाराष्ट्र भाताणे या संघातून मात्र नेहमीच त्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. यष्ट्यांच्या भूमिकेत सलीम शेख यांनी पहिलं यष्टीरक्षण केलं आणि तदनंतर योगेश पाटील यांच्यावर मात्र ती मदार आली आणि ती मात्र मदार आतापर्यंत चांगल्या प्रकारचं जोपासताना पाहायला मिळतं. सुभाष कासार, प्रणय कासार यांचा संघ पाहायला मिळतो. सातत्य ते प्रमुख अस्त्र आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17, 17 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय चौकार्याकरिता. गुड शॉट. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा. काय देखणा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी, स्विच हिट हे ब्रह्मास्त्र आहे हिरेन पाटील या खेळाडूकडे. याच खेळाडूने मात्र GCL ग्रामीण क्रिकेट लीग मात्र प्रियदर्शनी चिंचगर वाडा चा अर्षद मेमन होंडो आणि मिलिंद बागुल यांची स्पर्धा झाली. आम्हाला समालोचनाची संधी होंडोने दिली होती आणि त्याच मैदानात या खेळाडूने मात्र 200च्या वरती धावा करण्याचा पराक्रम केला होता. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला क्रॅकिंग शॉट, ग्लोरियस कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल 4 धावांकरता. फॅब्युलस टायमिंग. 4 धावा येतात. आगरी प्रीमियर लीग चौकार. अध्यक्ष भाई सागर पहा कमिटी लय सुंदर. अध्यक्ष भाई सागर किशोर वजे हा खजिनदार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. वागाचा चावा. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा, 25 रन्स. यानंतर होणारा सामना ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा आणि आरके स्पोर्ट्स सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकीचा कौल करण्याच्या अगोदर प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा. यावेळेला हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न, काय कमालीचा झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. नाईस कॅच. फलंदाज बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. थोडासा बेजबाबदार फटका पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा चेंडू होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु यावेळेला मात्र शॉट सिलेक्शन अप्रतिम नव्हता आणि पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. वागाचा चावा आपला देवा. वागाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. वागाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. आगरी वादल कडाडला. आता APL हा धडकला. 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 थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 रन्स. 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत ओम साई बिलिव्हर्स सरपाडा आणि आरके स्पोर्ट्स सफाळे या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा या संघाचे रत्नाकांत पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला आरके स्पोर्ट्स सफाळे संघाचा संघ मालक जर आपण पाहिलं तर राकेश कुडू सफाळे.
तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. शेवटच्या चेंडूवर हिरेन पाटीलने मात्र या ठिकाणी एक चुकीचा फटका खेळला, रिस्क घेण्याचा प्रयत्न केला. कारण अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा स्ट्रोक येतात त्यावेळेला मात्र 3 खेळाडू लगेच नजरेसमोर येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर होता जोगिंदर शर्मा आणि फलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला स्टान्सवर होता. ज्या पद्धतीने मिसबा उलगचा एक चुकीचा फटका त्यांचा वर्ल्ड कप मात्र हिसकावून घेतला भारतीय संघाने आणि क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला झेल टिपताना श्रीशंत. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 26 धावा, 26 रन. मंडप डेकोरेटर्स प्रदीप घरत किंवा प्रमोद घरत जर असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, योगेश तरे यांच्याशी. चेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होता. 26 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी मिस्टर तन्मय. या खेळाडूकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. पायाचं कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी फलंदाजी करेल. आज प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकावर डॉन टू 11 बिरवाड या संघाच्या कर्णधाराने. सचिन घरत आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, गुड बॅटिंग. खेळपट्टीवर तग लावून राहणं हे मात्र आद्य कर्तव्य असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर राहतील तेव्हा मात्र ऑटोमॅटिक इट सेल्फ धावा येण्यास सुरुवात होईल. उलटा चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. चेंडू प्रफुल्ल गावडे यांच्याकडे निघून जातोय स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एका धावेसहित संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचते फलकावर. 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आग्री प्रीमियर लीग 2020 APL 4 आपल्याला पाहायला मिळतात. इयर सीझन 4. आमचे लाडके क्रिकेट रसिक तर काही मात्र या ठिकाणी समर्थक बनून आलेले आहेत प्रत्येक संघाच्या पाठीमागे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रफुल्ल गावड त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. अप्रतिम आय साईड चांगली होती, जजमेंट चांगलं होतं आणि यावेळेला मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. दोन्ही फलंदाजांनी हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. चैतन्याचं आनंदाचं वातावरण हे मात्र पाहायला मिळतं. सेलिब्रेशन टाइम असेल. तत्पूर्वी या आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. आहे अंगात जर्सी फडक, आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक. क्रिकेटच्या थँक्यू. धावसंख्या 27 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा, 27. तर 3 चेंडूचा खेळ झाला, 27 धावा. विनायक पाटील अर्थातच बाबू या ठिकाणी उपस्थित होताना RK स्पोर्ट्स संघाकडून त्याचा या ठिकाणी जरूर नेमणूक केली गेले आणि तोच खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. नवीन येणारा फलंदाज मिस्टर स्वप्नील पाटील अर्थातच डॉन. गेल्या वर्षात काय भन्नाट फॉर्म मध्ये असताना 5 चेंडूवर 5 षटकार खणखणीत मात्र ठोठावले गेले होते. शिरसाड भामटपाड्याच्या त्या मैदानात ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला राहुल पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. त्या साईडला पंकज पाटील पालन या ठिकाणी उपस्थित होताना सुंदर चातुर्य, वेग आणि दिशा या गुणांचा मिलाप म्हणजेच पंकज पाटील पालन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला सुरेख पद्धतीने षडंपूलचा फटका डॉन याच्या बॅटमधून एकदा वर्जित केली जाते. कृपेश पाटील एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून बेस्ट फिल्डर ज्याला सायवनच्या मैदानात मिळालं होतं आणि सेलिब्रिटी होती त्या ठिकाणी प्राजक्ता माळी हिच्या शुभ हस्ते मात्र कृपेश पाटीलला ते सन्मानित केलं गेलं होतं. मराठी अभिनेत्री. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 29 धावा. 3 षटकांचा एक ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 या धावसंख्येवर 29. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो.
पंकज पाटील पालन आज डॉन आणि पंकज पाटील वेगवेगळे दिसत आहेत आपल्याला. गेल्या वर्षात काय जबरदस्त अप्रतिम विनर राहिले होते, परंतु आज त्यांची फलंदाजी पाहत आहेत. दोन्ही एकमेकांसमोर मात्र ठाकले जातील यात काही शंका नाहीये. लीगची मजा काही औरच असते आणि म्हणून लीगच्या मॅचेसमध्ये आपण पाहतो, म्हणून म्हटलं जातं जसं IPL आलं आणि मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून ओळखली गेली. संदेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम पंकज पाटील पालन या ठिकाणी उपस्थित होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा 29. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 9:57 झालेत. अर्थातच 15 मिनिटांचा 3 षटकांचा अवधी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ऑल इज वेल ही स्पर्धा खूप सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं. जणू काही ड्रोन कॅमेरा फिरतोय अशा प्रकारचा पक्षी मात्र त्या ठिकाणी जात असताना अनुराग चव्हाण अँड राहुल कुंभार. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अनिकेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. अनिकेतचा हा चेंडू सुंदररित्या पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी लाऊड जरूर त्या ठिकाणी आवाज झाला होता तर योगेश यांच्या माध्यमातून राहुल पाटील त्या ठिकाणी मात्र कन्व्हिन्स करत असताना आपल्या साथीदार पार्टनरला धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 29 धावा 29. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू आहे. पायाचा आहे, झेल होऊ शकेल आणि सुंदररित्या मात्र यावेळेला नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. 2+1 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमरेच्या वरती होता बेमरच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी 2 आणि +1 नोच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आणि तिहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 32 धावा 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आगरी प्रीमियर लीग 2021. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या वेळची दिरंगाई न करताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या या वेळेला स्वप्नील पाटील पुन्हा एकदा बॅट चेंज करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज वेगवेगळ्या स्पोर्टच्या बॅट आपल्याला पाहायला मिळतात ज्या ब्रँड झळकल्या गेल्यात मार्केटमध्ये. खूप मोठ्या प्रमाणात मात्र बॅट एक काळ असा होता की फक्त एकच बॅट एका संघाकडे असायची आणि एका साईडला मात्र भेंडीच्या काड्या. मात्र अशा पद्धतीने मात्र कटरन असं आपण पाहायचो. शूज नसायचे, चप्पल नसायची आणि आता मात्र एवढं क्रिकेट फास्ट झालंय. काळ बदललाय पूर्णपणे, वेळ बदलले आणि अशा पद्धतीने मात्र आता एका खेळाडूकडे जवळजवळ 7 ते 8 बॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या बॅटने षटकार नाही लागला तर दुसऱ्या बॅटचा ब्रँडचा आपण उपयोग करू. या पद्धतीने आपण कित्येक वेळा पाहिलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहतो 32 धावा 32 रन्स. आता VIP बॉटल सुद्धा आपल्याला, मिनरल वॉटर सुद्धा आपल्याला प्रत्येक पॅकर्स कडून पाहायला मिळतं. पहिलं असं होतं की एक निळ्या पाण्याचा जो पिंप असायचा तो मात्र घेऊन मात्र फिरायचे सर्व खेळाडू. कुठेतरी विहीर कुठेतरी बोरिंग दिसलं की पाणी घेऊन यायचे. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क या ठिकाणी झाला नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22च्या स्वरूपात मुन्ना पठाण या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 33 रन्स 33 धावा. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 33 रन्स 33 धावा. धावांवर लगाम लावलाय कारण एक जवळजवळ 4 चौकार आले, षटकार अजून एक सुद्धा आलेलं नाहीये. यावरून स्पष्टपणे दिसतं की गोलंदाजी मात्र या ठिकाणी क्लीन केली गेली. गुड बॉलिंग. धावसंख्या फलकावर 33 रन्स 33 धावा. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, शॉर्ट लेग गली. तदनंतर एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर यावेळेला फर्स्ट स्लिपवरून थोडासा पाठीमागे घेतले जात आहेत प्रफुल्ल गावड यांना. अशा 30 यार्ड सर्कलमध्ये मात्र 4 क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक आणि गोलंदाज सोडून यावेळेला क्लीन बोल्ड अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. चुकीचा फटका.
चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले नाही. क्लीन बॉलच्या माध्यमातून मात्र अनिकेतला ही सफलता प्राप्त होते. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग, फलंदाज बाद. मैदानी आगरी झेंडा फडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. सर साती रुपेश साखरेकर, बंधू प्रशांत योगेश सर साती रुपेश साखरेकर, सर्व दिलदार आगरी पोर. राकेश पाटील पोलीस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोहित किनी यांच्यासाठी मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. रोहित किनी ॲबिलिटी खेळाडू आहे. अनिकेतचं कौतुक करेन. सुपर डिलिव्हरी, पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला मनगडच्या साहाय्याने सुंदररित्या मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय. डिप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी मात्र राहुल पाटील त्या ठिकाणी फेकी करतायत. पंचांकडे दाद मागितली गेली होती, परंतु पंच मात्र या ठिकाणी सक्षम. अजित पुत्रन, वेलकम प्रीतम केने, विकी. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय 35 रन, 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला राहुल पाटील गोलंदाजीवर येतील त्यावेळेला एक वेगळं समीकरण असेल बक्षिसांचं. धावांची गती फलकावर या ठिकाणी 35 रन्स. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना ओमसाई बिलिव्हर सरपाडा आणि RK स्पोर्ट्स सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे आहेत. यावेळेला टॅप केला जातो अंडरम बॉक्स कॉपी बुक स्टाईलमध्ये. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल का दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु थोडेसे फंबलिंग झाले होते राहुल पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 36 रन, 36 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. अनिकेत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. तर बहाडोलीचे अनेक सुद्धा आमच्या मुख्य मंचावर आहेत. छोटा पॅक बडा धमाका, बेस्ट फिल्डर. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल, मात्र बॅकअप चांगला मिळालाय. अन्यथा चौकार जरूर पाहायला मिळाला असता. भावेचं बॅकअप, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 38 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 4 आउट इनकम्प्लीट. तर 4 षटक, 38 धावा, 3 गडी बाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मनोज दादा गरजला, डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. थँक्यू. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. सुंदर सॉन्ग आपण पाहतो. मनोजी पाटील यांचं सुद्धा नाव मात्र या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि थोड्याच वेळात ते सुद्धा मात्र मायक्रोफोनवर येतील, ते उपस्थित आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 38 रन, 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 9ची सरासरी आतापर्यंत जर आपण पाहिली तर 9.50ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. गड्यात जवळजवळ 10:06 झालेत. 24 मिनिटांचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी आपण पाहतोय समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. चेतन यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चांगली ट्राय केले गेले होते त्या ठिकाणी. वेल ट्राय. प्रफुल्ल गावड स्विच हिट करण्याचा प्रयत्न रोहित किनी यांचा फसला गेलाय.
प्रयत्न चांगले होते प्रफुल्ल गावड यांचे. जर थोडासा चेंडू मात्र यावेळेला काही इंचावर मात्र टिपला असता तर एक बेस्ट कॅच जरूर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली असते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 39, 39 धावा. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय डॉन टू 11 बिरवाडी. चेतन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. राईटम ओर द विकेट. 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट लेग गली आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर आपण पाहिलं तर एक गली रिझन आपण पाहतोय सिली पॉईंट, सिली मिड ऑफ. तदनंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. वाईडिशचा खेळाडू मात्र यावेळेला लॉंग ऑनला येताना आपण पाहू शकाल आणि सुंदररित्या झेल टिपला जातोय का यस इज गॉन. सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे मात्र प्राक्तन किनीने दर्शवलं गेलं. छोटा पॅक बडा धमाका. प्राक्तन सचिन किनी मॅन फ्रॉम शिवनसई. फलंदाज बाद. गौरव करे हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. योगदान केलं लाख मोलाचं. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. या सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम कमबॅक केलाय तो JVR टेंबोडे या संघाने. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. लॉस ऑफ 4 विकेट. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्तीवर झालाय. चेतन एक विकेट टेकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला मिस्टर सागर कुडू मॅन फ्रॉम बहाडोली उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफ थोडासा या ठिकाणी वाईडिश होता तो मात्र या ठिकाणी लॉंग ऑफ घेतला जातोय. तदनंतर शॉर्ट मिड ऑफ संजय घरस सिली मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चेंडूचा टप्पा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र चेंडू खाली निघून जातोय. तत्पूर्वी 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकता 40 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आजचा सलग 4था दिवस आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. फुलटॉस चेंडू होता इनफिल्डच्या वरून मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 42 या धावसंख्येवर. 42 लॉस ऑफ 4 विकेट. 42 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप खूप महत्त्वाची भूमिका रोहित किनी याच्यावर पूर्णपणे मदार असेल. एका साईडला सागर या खेळाडूकडे तेवढी ॲबिलिटी आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. परंतु सिच्युएशननुसार मात्र संघाला आणि संघाला मात्र सावरताना पाहायला मिळेल का. प्रतिम सुपर लेंथ लाईन थोडासा हलकासा स्विंग पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक योगेश पाटील याच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 42 धावा 42 रन्स. चेंडू फेकून झाले ते 5. अप्रतिम खोलवर चेंडू होता. यावेळेला ब्लॉक ऑलचा हा चेंडू संजय घरात पुढे सरसावत आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 रन्स 43 धावा 4 गडी बाद 5 षटकांचा अगदी योग्यरीतीने मात्र खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचं षटक म्हटलं की ग्रामीण भाषेत हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर म्हणून ज्यांना ओळखलं जातं. चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ऑल इज वेल झाडे लावा झाडे जगवा हा मात्र या ठिकाणी मंत्र दिला जातोय. या अग्री प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतो. येतानाच प्रवेशद्वार सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं परिपूर्ण मात्र उदाहरण या स्पर्धेने जरूर दिले गेले. ज्या पद्धतीने गेल्याच वीकमध्ये विराटनं या ठिकाणी स्पर्धा पार पाडली. आमदार चषक अप्रतिम अफलातून 6 लाख व्ह्यूवर्स मात्र पाहत होते ती स्पर्धा. जबरदस्त व्ह्यूवर्स वाढले गेले पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 43 रन्स 43 धावा
अजून एक स्पर्धा मात्र 19 ते 24 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो. पालघर जिल्ह्यामध्ये रॉकी ग्रुप चषक 2021चं शानदार आयोजन असेल. ओपनच्या संघांना सुद्धा प्राधान्य दिले गेले. गेल्या वर्षात मॅन ऑफ द सिरीज थॉमस डायस या खेळाडूने मात्र पटकावली गेली होती. यंदाच्या वर्षात ती मॅन ऑफ द सिरीज बाईक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि पर्वणी असेल आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांना भूपेश पाटील, तुषार भोईर, तदनंतर संतोष भोईर मामा यांची ती स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज 6व्या षटकाला प्रारंभ होतोय. यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सलीम मिडॉलला चेंडू ट्रॅव्हल होताना एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 44 धावा. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. छोटं रोपटं लावलं अग्री बांधवांनी ते वीर तानाजी पारगाव या मैदानापासून तर आतापर्यंत हा सुरळीत प्रवास मात्र आतापर्यंत पाहायला मिळतोय. निर्विवाद वर्चस्व मात्र या स्पर्धेने गाजवले. पालघर जिल्ह्यामध्ये मानाची, प्रतिष्ठेची आणि अत्यंत दर्जेदार स्पर्धा अर्थातच अग्री प्रीमियर लीग 2021. यावेळेला पाहिलं सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. रोहित किनी मात्र मूडमध्ये नाहीये धाव घेण्याच्या. एक धाव अर्जित केली जाते मात्र वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा कव्हर. अट्टहास जरूर केला जातोय कारण या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे. परंतु पाहायचं कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी सामोरे जाईल गोलंदाजी मार्कवर अनिकेत. चेतन पाटील गेल्या वर्षात मात्र जसं सूर्याच्या तेजाने तळपत मात्र भरडून काढलं होतं गोलंदाजांना अक्षरशः, मात्र तोच चेतन पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट. भावेश पाटील त्या ठिकाणी मॅन फ्रॉम टेंबोडे. 100% कसे द्यायचे याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. भावेश पाटील ब्रिलियंट, मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47 रन, 47 धावा. वेलकम चेतन पाटील, आपलं हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम सरपाडा. 400च्या वरती धावा करणारा हा खेळाडू ठरला त्या सिरीजमध्ये. अक्षरशः प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातला ताईत बनला होता. वसईमध्ये सुद्धा चर्चा झाली ती चेतन पाटीलची. उलटा चेंडू ऑन साईडला, तंत्रशुद्ध फटका आहे. एकदा वर्जित केली जाते. तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण प्राक्तन किनीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नाईस फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 48 रन, 48 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 48 धावा या फलकावर पाहायला मिळतात. राहुल पाटील सातत्याने कन्व्हिन्स करत असताना आपल्या गोलंदाजांना हा अनुभव आहे. राहुल पाटीलच्या पाठीशी आपण पाहतो हा अनुभवाचा खजिना आहे. म्हणूनच एकमेकांना शेअर जेव्हा करता तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा अनुभव वाढतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सागर कडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु या ठिकाणी अंडरआर्म फेकी केली योगेश पाटीलने. बाईकच्या स्वरूपात मुन्ना पठाण या ठिकाणी दर्शवत असताना ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहात आहेत पंचांच्या भूमिकेत तिसरे पंच जय पवार. धावांची गती जर आपण पाहिली तर 49 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहतो सुंदररित्या मात्र या ठिकाणी चेंडूला, कारण शफल ज्या वेळेला होतात त्यावेळेला शफल झाल्यानंतर मात्र तुम्हाला त्या गोष्टीचा मात्र खूप वापर करावा लागतो. बॅटचं ब्लेड ओपन करावं लागतं, मारावं लागतं फटका. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिला तर तसं न करताना आपण पाहिलं अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय, पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. अप्रतिम. पहिलं मात्र सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49, 49 धावा, 36 चेंडू आणि 50 धावा. प्रतिस्पर्धी संघ JVR टेंबोडे या संघाला आपण पाहू शकाल. कर्णधार तोच असतो जो सर्वांना घेऊन चालणारा असतो. आणि या वेळेला जर आपण पाहिलं भारतीय संघामध्ये जसं म्हटलं गेलं होतं चंदू बोर्डे इज कॅप्टन्सी मटेरियल, आणि ते मात्र या ठिकाणी राहुल पाटीलने कदाचित केलं असावं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतो की सर्वांना घेऊन चाललंय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. 6 षटक, 49 धावा, 50 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. आणि 50 धावांचं लक्ष्य समोर असताना मात्र प्रतिस्पर्धी संघ कशा पद्धतीने खेळेल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मनोजी पाटील. यांना मी विनंती करेन मायक्रोफोनवर यावं आणि टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार ओम साई बिलिव्हर्स सरपाडा आणि RK स्पोर्ट्स सफाळे, चला दोन्ही संघाचे कर्णधार या.
चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तो आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेतच आपण टॉस करायचंय. हॅलो, मंडप डेकोरेटर्स वाले जर कुठे उपस्थित असतील तर त्यांनी इथे संपर्क साधायचा आहे. चला आर के स्पोर्ट्सचा कर्णधार या, आपण नाणेफेक करूया. विनोद पाटील, तो अँडीज कॉर्नरचा जो पडदा आहे तो थोडा खाली करायला सांगा. ओके, तुमच्या राईट साईडचा, आता तुमच्या मागचा खाली करा पडदा, पडदा मागचा पडदा. अरे काय रे, सांग ना मागचा पडदा. मागचा पडदा सफेद कलरचा आहे तो. खाली कर ना थोडी. तर आपण बघतोय सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. तर पहिल्या डावाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर 50 धावा, 51 धावांचं लक्ष असेल, माफ करा 50 धावांचं लक्ष असेल, 49 धावा या धावफलकावर आपण बघितल्या. तर JVR तेंभोडे कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रफुल्ल गावड अँड राहुल पाटील. यावेळेला मात्र पहिला चेंडू पडतोय सचिन गरत. सुरेख हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. पहिली धाव मात्र कंप्लीट होताना प्रफुल्ल गावडे यांच्या बॅटमधून सुरेखरित्या हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढलं होतं. एक धाव मात्र पूर्ण होताना 36 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष होतं. आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडूवर एक सिंगलच्या साह्याने मात्र संघाचं खातं ओपन केलेलं आहे इथे.
JVR तेंबोडेकडून मात्र राहुल पाटील स्ट्राईकवर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर सचिन गरतमॅन फ्रॉम पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होताना पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरून. यावेळेला मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. सकाळचं सत्र आहे, खेळपट्टी थोडीशी स्लो आपल्याला बघायला मिळते, दमट असेल आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की चेंडू थोडासा खाली राहिला आणि यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर सचिन गरत. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. अव्वळेला मात्र सुरेख हे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, मात्र वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय. तोपर्यंत राहुल पाटील याच्या बॅटमधून मात्र ह्या 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 धावा. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 3 धावा. तर आदरणीय सन्माननीय प्रशांतजी केणी साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक होणार आहे. यापुढील सामना आपल्याला बघायला मिळेल एक मोठी लढत. ओम साई बिलीवर सरपाडा वर्सेस RK स्पोर्ट सफाळे या 2 संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 3 धावा. प्रफुल्ल गावड आणि राहुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डॉन वर्सेस चिंटू अशी ही लढत आहे आणि ह्या लढतीचं मात्र आकर्षण होतं. 3 दिवस प्रेक्षक वाट बघत होते की गुरुवारचा दिवस कधी उजाडेल. यावेळेला आपण बघितलं तर सुरेख फटका बघायला मिळतोय आपल्याला. वडिश लॉंग ऑफला चेंडू जातोय, एकदम मात्र पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मॅच चालू आहे, तुम्ही टॉस करून घ्या. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर सचिन. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 4 ने पुढे सरसावली जाते. सुरेख टायमिंग साध्य केलं गेलं या चेंडूवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूला शेवटपर्यंत मात्र बघितलं आणि कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढून प्रफुल्ल गावड यांनी 4 धावा मात्र पूर्णपणे वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धावा या धावफलकावर. सुस्थितीमध्ये मात्र JVR तेंबोडे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम टायमिंग बघायला मिळालं. थोडंसं मात्र अंडर प्रेशरमध्ये गोलंदाजी करेल का गोलंदाजी मार्कवरून सचिन गरत की आपल्या लौकिकाला मात्र साजेस प्रदर्शन करेल का. आणि यावेळेला मात्र पायावर चेंडू जाऊन आदळतोय. लाऊड अपील सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. या दरम्यान मात्र दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही प्रफुल्ल गावड यांचा होता, परंतु चिंटूने मात्र माघारी धाडले. लेगबाईचा इशारा येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा. बिनबाद 9 JVR तेंबोडे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येते आपल्याला की ओमसाई बिलीवर सरपाडा या संघाने मात्र नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. चला थोडी घाई करा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 9 JVR तेंबोडे हा संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येईल गोलंदाजी मार्कवर हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. पहिली लढत आहे या ब गटातील सामन्याला. आजपासून मात्र सुरुवात झाली. सुरेख आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 9 धावा. दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरून.
तर इथे वैभव पाटील यांच्यासाठी मात्र बक्षीस लागलेलं आहे. अमित पाटील नवसई यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे. चला 9:10 वाजून 23 मिनिटांनी पहिला चेंडू पडला इथे दुसऱ्या डावातील. तर लक्षात ठेवा 35 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला 6 षटकांसाठी, नाहीतर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. हे लक्ष प्रत्येक मिनिट मागे एका धावेची पॅनल्टी असेल हे लक्षात ठेवा. तर गोलंदाज वैभव आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैभव. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना समोर प्रफुल्ल गावड असतील. या वेळेला आपण बघितलं तर मोठा फटका स्वीट सावून येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर षटकारानंतर 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल 15 धावा. वैभव आहे गोलंदाजी मार्कवर. सुरेख अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकांदरम्यान मात्र पुन्हा एकदा 8 धावा या 2 चेंडूमध्ये मात्र आलेले आहेत. सुरेख टायमिंग आपल्याला बघायला मिळालं ते प्रफुल्ल गावड यांच्याकडून. 2 चेंडूंचा खेळ झालाय. वैभव आहे गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक गड्यासाठी मात्र अमित पाटील नवसे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला आपण बघितलं तर पुन्हा एकदा मात्र कट केलेले चेंडू सचिन गरत मात्र चेंडूला पकडण्यामध्ये मात्र थोडेसे अपयशी होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावली जाते. पुढे एकदा मात्र आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 19 धावा. तर जेवीआर तेंबोडेसाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते योगीजी तरे साहेब यांच्याकडून. या आधी लागलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघितलं तर मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल वैभव. सुरेख मात्र फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. या षटकाचा विचार केला आपण तर खास करून प्रफुल्ल गावड मात्र यांनी प्रभावित केलंय. सुरेख फटकेबाजी मात्र आपल्याला बघायला मिळते. माफ करा योगीजी गरत यांच्याकडून मात्र जेवीआर तेंबोडे या संघासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव येताना धावसंख्या 20 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. अमोल ठाकूर क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव. चेंडू हातामध्ये आला असता तर नक्कीच थोडीशी मात्र धावपळ झाली असती दोन्ही फलंदाजाची, परंतु अमोल ठाकूर चेंडू नेटचा हातामध्ये आला नाही. क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्यात दोन्ही फलंदाजाकडे वेळ होता. आणि धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 50 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना स्थिती जर आपण बघितली तर 11 चेंडूंचा खेळ झालाय आणि 21 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. पालघर वसईची 18 गाव या हो गावांचा गाजतय नाव. पालघर वसईची 18 गाव या हो गावांचा गाजतय नाव. खेळाची तिने आपला डाव मनी ठेवा हो
कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 25 2 षटकांच्या समाप्ती अखेर. धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तर प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी योगेश घरत यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक वाढलेलं आहे. पारितोषिक JVR तेंबोडी या संघासाठी मात्र बक्षिसांची खैरात होताना रोहित आहे गोलंदाजी मार्कवर. रोहित किनी एक अष्टपैलू मात्र खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. मागच्या सीझनमध्ये मात्र गुड बॉलिंग केली होती. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं होतं या गोलंदाजाकडून. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ह्याकडे बघितला जातो. तोच हा रोहित किनी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तर सुरेख सुरुवात आपल्याला बघायला मिळते. JVR तेंबोडे मात्र सुस्थितीमध्ये. यावेळेला आपण बघतोय राहुल याच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू मात्र हिरेन चेंडूच्या खाली आणि इथे गडी बाद होताना विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2.1 षटकाचा खेळ झाला आहे आणि पहिल्याच चेंडूवर विकेट टेकर गोलंदाज मी म्हटलं होतं आणि पहिल्याच चेंडूवर मात्र राहुलला बाद केलं गेलं. इथे नवीन फलंदाज मिस्टर भावेश इन फॉर्म फलंदाज आहे. तेंबोडे गावाचा विचार केला तर मात्र तेंबोडे प्रीमियर लीग हाताळली होती. मागचं सीझन होतं आणि सर्व पुरस्कार जे होते ते एकट्या भावेशने मात्र बेस्ट बॅट्समन, फिल्डर, गोलंदाज, मालिकावीर, मॅन ऑफ द मॅच हे सर्व पुरस्कार मात्र आपल्या नावावर केले होते. आणि या दरम्यान मात्र सुरेख फटका बघायला मिळाला आपल्याला. प्रफुल्ल गावड यांच्या बॅटमधून मात्र ह्या 2 धावा येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 27 धावा. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र संघ सुस्थितीत बघायला मिळतोय. JVR तेंबोडे अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 2 सलामीवीर मात्र मैदानात उतरले आणि 25 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने सन्मान दिला जातोय चेंडूला. एका धावेसाठी मात्र प्रफुल्ल गावड पुढे सरसावले. भावेश दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होता परंतु माघारी धाडलं जात आहे. क्षमता तर या खेळाडूमध्ये सुद्धा आहे. पहिल्या वर्षी मात्र पारगाव येथे ही स्पर्धा झाली तेव्हा शिवतेज फायटर पारगाव या संघाचा आयकॉन खेळाडू होता भावेश आणि अंतिम विजेता संघ ठरला होता. तोच भावेश मात्र पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक इनवर बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम तेंबोडेचे मात्र हे दोन्ही फलंदाज. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. फॉलोथ्रोमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण रोहित किनी यांच्याकडून. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 3 धावा आलेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये आणि सलामीवीर राहुल पाटील याला मात्र बाद करण्यात यश आलंय. धावसंख्या 28 धावा. तिसरे षटक प्रगतीवर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल रोहित किनी, मॅन फ्रॉम भामटपाडा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र सुरेख अप्रतिम बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत. बांधून ठेवले पूर्णपणे फलंदाजांना.
एक गडी बाद केला, त्याच्यानंतर 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. कमालीची गोलंदाजी करताना रोहित हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अवळेला मात्र सुरेख पुन्हा एकदा भविष्याच्या बॅटमधून मात्र वैडिश लॉंग ऑफला. सागर कुडू पुढे सरसावेल, क्षेत्ररक्षण करेल आणि फेकेल चेंडूला. तोपर्यंत 1 धाव. 3 षटकाच्या समाप्तीअखेर JVR तेंबोडे हा संघ जाऊन पोहोचते 29-29 या धावसंख्येवर. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल. 29, वाघाचा छावा 29. गावात तुफान 21 पाहिजेत. 18 चेंडू. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. भले भले ते आले बॉलर. भले भले ते आले बॉलर. मारी हा फट. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकांच्या समाप्तीअखेर 29. विजयासाठी 21 धावांची गरज असेल 18 चेंडूमध्ये. सचिन गरत येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने हा गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. यानंतर होणारा सामना असेल RK स्पोर्ट्स सफाळे वर्सेस आपण बघितलं तर साई बिलिव्हर्स सरपाडा. या 2 संघांदरम्यान मात्र कडवी लढत आपल्याला बघायला मिळेल. पंकज पाटील एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने असतील विनायक बाबू. गोलंदाज सचिन गरत, मॅन फ्रॉम पारगाव. तर एका बाजूने आपण बघणार आहोत स्ट्राईक इनवर भावेश पाटील, नॉन स्ट्राईक इनवर प्रफुल्ल गावड. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत. यावेळेला मात्र मोठा फटका. स्वीट साऊंड आणि योगेश गरज साहेब यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक इथे येताना आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असेल JVR तेंबोडेसाठी. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. भले भले ते आले बॉलर. मारी हा फटका छक्का फोर. संकट वेळी करून केली आणि खद खद हसबल. धावसंख्या आपण बघितली तर 35, 35 धावा. काल आपण बघितलं तर अग्री बांधवांचे स्टेटस बघितले आपण तर चिंटू वर्सेस डॉन असे स्टेटस आपल्याला बघायला मिळाले. एक मोठी लढत आणि या लढतीची चर्चा मात्र पूर्ण आगरी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. यावेळेला आपण बघितलं तर सचिन गुड कमबॅक करताना षटकार आल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. सुरेख, अप्रतिम. तर दीपेशजी पाटील साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात दोघांना सुद्धा, चिंटूला आणि डॉनला. तर इथे मात्र सुरेख पुन्हा एकदा मात्र अप्रतिम डिलिव्हरी होती. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की 22च्या स्वरूपात मध्ये मात्र 1 धाव येताना. तर या स्पर्धेची चर्चा होती कालच्या दिवसामध्ये. आम्ही बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये की उद्याचा पहिला सामना असेल, रंगतदार लढत होईल. परंतु इथे मात्र थोडासा राहुल पाटील हा भारी होताना आपल्याला बघायला मिळतोय डॉनवर. क्रिकेट आहे, अजूनपर्यंत काही सांगता येणार नाही. परंतु सध्या जर स्थिती आपण बघितली तर राहुल पाटील थोडासा उजवा आहे. तर बघूया कमबॅक करतील का गोलंदाज डॉन 11-2चे. 15 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आमचे गुणलेखक आकाश पाटील आम्हाला दर्शवतात. थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना मात्र सचिन घरत हा गोलंदाज आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरून सुरेख अप्रतिम फटकेबाजी करताना दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. यावेळेला मात्र प्रफुल्ल गावड यांच्या बॅटमधून मात्र ही 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर मात्र इनसाइड एज लागली आणि चेंडू स्वप्नील पाटीलला वाटलं होतं की हातामध्ये येईल, परंतु त्यांना चकवून मात्र चेंडू निघून जातोय थर्डमॅनला. धावसंख्या आपण बघितली तर 38. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल सचिन घरत.
यावेळेला मात्र प्रफुल्ल गावड यांच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू समालोचन कक्षाला सलामी दिली जाते. 6 धावांसाठी. कमॉन डीजे. खेळी आणि खद खद हसवल या आग्र्याच्या पोरानं वागस मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वागस मैदान गाजवल. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 44. फक्त 6 धावांची गरज असेल JVR तेंबोडे या संघाला विजयासाठी. 12 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केलेली आहे प्रफुल्ल गावड. जबरदस्त मात्र फलंदाजी करताना आणि या वेळेला मात्र खराब चेंडूचे संकेत येताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. खूप मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. नक्कीच पंचांकडून मात्र इशारा येतो 1+1 अशा 2 धावा येताना. धावसंख्या आपण बघितली तर 46. 4 धावा दूर आहे राहुल पाटील डॉन वर वर्चस्व मिळवण्यापासून. मात्र या सामन्याचा आपण विचार केला तर गोलंदाजचा वेळेला मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेग मारा केला होता. पुन्हा एकदा खराब चेंडूचे संकेत येताना. धावसंख्या आपण बघितली तर 47. 47 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त केवळ 3 धावांची गरज आहे. पहिला सामना मात्र JVR तेंबुडेच्या बाजूने मात्र झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. विजयाचा सुगंध दरवळताना JVR तेंबुडेच्या मात्र पॅव्हेलियन मध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली अमोल ठाकूर मॅन फ्रॉम बिरवाडी सहजरित्या मात्र चेंडूला झेलला गेला आणि दुसऱ्या गड्याचं मात्र पतन होताना आपल्याला बघायला मिळतोय. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. शरीर यष्टी मजबूत बॉडी. शरीर यष्टी मजबूत बॉडी. अधून मधून हा गुरवाळी दाढी. ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावल. ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावल. या आग्र्याच्या पोरानं. धन्यवाद. सुरेख वाक्यरचना आपल्याला बघायला मिळते या गीताच्या माध्यमातून. राजू पाटील बहाडोली 2-3 धावांची गरज आहे. राजू पाटील बहाडोली यांनी मात्र हे लिहिलेलं गाणं आणि राकेश कुडू बहाडोली यांच्या आवाजामध्ये आपल्याला हे ऐकायला मिळते. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मात्र आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 3 धावांची गरज असेल तर चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. प्राक्तन किणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर या 4थ्या षटकामध्ये आपण बघितलं तर तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक आपल्याला बघायला मिळालं सचिन गर्त यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल रोहित किनी. 12 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज असताना गोलंदाज रोहित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, सामना किती चेंडू राखून विजयी होईल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. नेट रन रेटचा विचार केला तर नक्कीच पुढे असतील JVR तेंबुडे वर्सेस डॉन 2-11. या दोन संघांदरम्यान मात्र बी गटाला सुरुवात झाली. सलामीचा सामना आपण बघतोय आणि पहिल्याच सामन्यात मात्र वर्चस्व निर्माण केलेलं आहे ते JVR तेंबुडे या संघाने. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल रोहित किनी. यावेळेला मात्र प्राक्तन चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम करणार होता. थोडीशी बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं. लेग स्टंपच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला, परंतु नेटचा संपर्क नाही आणि धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. यावेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून विकेटला चेंडू मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या आपण बघितली तर 48. 10 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज असेल JVR तेंबुडे या संघाला. 10 चेंडू 2 धावा हे समीकरण असेल. सामना अत्यंत सोपा झालेला आहे इथे JVR साठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लागोपाठ निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू फेकले गेलेत रोहित किनीकडून. सुरेख गोलंदाजी मार्क करून आपल्याला बघायला मिळते रोहित किनी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना. यावेळेला मात्र सुरेख अप्रतिम फटका
लॉंगॉनला खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण करून 1 शॉट. तर सामना इथे मात्र आता टाय झालेला आहे, बरोबरीमध्ये आलेला आहे. एका धावेची गरज असेल. 49 धावा धावफलकावर, एका धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 1 धाव. JVR तेंबोडेला मात्र विजयासाठी हवी आहे. प्रफुल्ल गावड मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतात. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा अप्रतिम एक झेल घेतला होता. 2 चेंडू मात्र अडवण्याचा डाय मारून प्रयत्न केला होता. तर 100% योगदान देताना मात्र या वयामध्ये सुद्धा मात्र गुड फिटनेस. अवळेला मात्र सुरेख टॅप पद्धतीचा चेंडू खेळून काढला आणि पहिल्या विजयाची नोंद मात्र केली गेली इथे. JVR तेंबोडे अभिनंदन. तर यानंतर मात्र एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल. ओम साई बिलीवर्स सरपाडा वर्सेस RK स्पोर्ट्स सफाळे. दोन्ही संघांना मी विनंती करेन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. 2 फलंदाज पाठवा. RK स्पोर्ट्स सफाळे 2 फलंदाज तयार ठेवा आणि पंकज पाटील अँड कंपनी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जसं दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. तत्पूर्वी या ऐकूया आपण एक छोटीशी धून. मैदान गाजवलं आग्र्याच्या पोरानं, पहा कसं मैदान गाजवलं. धन्यवाद. तर या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय 15 चेंडूमध्ये ज्यांनी 32 धावांची खेळी केली प्रफुल्ल गावड. आपण लगेच यायचं आहे इथे आणि सामनावीर पुरस्कार